अशा सुरेख सारणाच्या पोळ्या करण्यासाठी म्हणजे नारळाच्या पोळ्या करण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। अगदी मऊसूत अशी पोळी होते। हे बघा, अगदी जशी पुरणाची पोळी असते तशी मऊ पोळी होते। अगदी अजिबात गार झाली तरी सुद्धा चिवट वगैरे होत नाही। आणि त्याच्यासाठी काय करायचं ते आता आपण बघूया। चल जरा व्हिडिओला सुरुवात करूया। छान असं तुपाबरोबर ही पोळी द्यायची म्हणजे खूप छान लागते। बाकी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुधाबरोबर पण खाऊ शकता, पण तुपाबरोबर गरमागरम पोळी खूप छान लागते। आणि या पोळीचं वैशिष्ट्य असं आहे की गार झाली तरी सुद्धा ही पोळी छान लागते। तर चला आता पोळी कशी करायची बघूया। नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण नारळाच्या पोळ्या करणार आहोत। छोटे छोटे टिप्स सांगणार आहे आणि त्या नारळाच्या पोळ्या खूप छान होतात, खुसखुशीत होतात, अगदी अजिबात चिवट वगैरे होत नाहीत। आणि त्या तशा होऊ नयेत म्हणून काय करायचं ते पण मी सांगते। असा फ्रेश नारळ घ्यायचा, खोवलेला, हा वेळीवर खोवलेला नारळ आहे। तुम्ही मिक्सरमधनं काढला तरी चालेल, पण नारळ अगदी बारीक काढायचा, त्याच्यामध्ये तुकडे वगैरे राहता कामा नयेत। थोडंसं केशर घेतलेलं आहे मी, ऐच्छिक आहे, नाही घेतलं तरी सुद्धा चालेल। थोडंसं जायफळ घालणार आहे खिसून। त्यानंतर 2 वाट्या नारळाचा चव आहे, तर त्याच्यासाठी मी 2 ते 3 टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतलेली आहे। यापैकी दोन्हीपैकी एकच घातलं तरी सुद्धा चालेल, पण दोन्ही घातलं तर छान खुसखुशीत होतात, चव पण खूप छान येते। खव्यासारखी चव येते मिल्क पावडर घातल्यामुळे। आणि हे जे 2 वाट्या नारळाचा जो चव आहे तर त्याचं वजन आहे 200 ग्रॅम आणि हा गूळ आहे त्याचं पण वजन आहे 200 ग्रॅम। पण 2 वाट्या नारळाचा चव आहे तर ही 1 वाटी गच्च भरून मी गूळ घेतलेला आहे। याच्याने छान मध्यम गोडीच्या व्यवस्थित गोड पोळ्या होतात। तर आता सगळ्यात आधी आपण ह्याचं सारण म्हणजे जे आपण पुरण जे मध्ये भरतो, स्टफिंग भरतो, तर ते आपण आधी तयार करून घेऊया। कढई तापत ठेवलेली आहे मी। आता त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून मी तूप घातलेलं आहे आणि ह्याच्यातच आपण आधी घालूया डाळीचं पीठ। थोडंसं 1-2 मिनिटं मी आधी भाजून घेणार आहे, म्हणजे मग डाळीच्या पिठाचा कच्चेपणा गेला की ते छान खमंग लागतं। 2 मिनिटं हे पीठ भाजून घेतलंय। पूर्ण भाजायची गरज नाहीये, कारण आपण जेव्हा सारण शिजवू म्हणजे गुळ खोबरं जेव्हा शिजवू त्याच्याबरोबर हे डाळीचं पीठ पुन्हा शिजतं। तर आता याच्यामध्ये गुळ आणि खोबरं मिक्स करून घेऊया। लगेचच गुळ घालतीये। गुळ चिरताना लक्षात ठेवायचं बारीक चिरायचा गुळ, म्हणजे आणि एकसारखा चिरायचा, नाही तर काय होतं बारीक चिरलेला गुळ लवकर वितळतो आणि मग त्याचा पाक पक्का होतो आणि जे मोठे मोठे खडे असतात तर ते तसेच राहतात आणि मग ते विरघळेपर्यंत हे जे आपलं सारण आहे ते कडक होतं। तर तसं होऊ नये म्हणून एकसारखा गुळ चिरायचा आणि एकसारखं ढवळायचं, म्हणजे आपलं सारण लवकर पण तयार होतं। गुळ आपला विरघळत आलेला आहे, एखादा खडा दिसतोय तो असा छान मोडून घ्यायचा आणि सगळा गुळ विरघळला की मग आपण जी दुधाची पावडर ठेवली ती आपण याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजे आपलं सारण खूप पटकन होतं। त्याच्या आधी ही चिमूटभर केशर आहे ते घालते, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, माझ्याकडे आहे, मस्त वास येतो त्या केशराचा त्याच्यामुळे घालतीये मी। आता घालूया ही दुधाची पावडर। सारण ओलसर असताना दुधाची पावडर घातली की मग त्याच्या गाठी होत नाही, आपल्याला मिक्स करायला सोपं जातं ते। आता 1-2 मिनिटात सारण आपलं तयार होणार आहे। थोडंसं जायफळ किसून घालणार आहे, अगदी 1 पाव चमचा जायफळ पुरेसं आहे 2 वाट्या खोबऱ्यांना। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत मिल्क पावडर घालून। त्याच्यानंतर मी 1-2 चमचे परत तूप घालतेय, एकतर छान शायनिंग येतं त्याला आणि अजिबात चिकट होत नाही सारण। गुळाचं सारण गार झालं की ते अजून घट्ट होतं, ते लक्षात घेऊन आपण सारण करायचं आहे, कारण जर सारण फार घट्ट झालं तर पोळ्या चांगल्या होत नाहीत, म्हणजे कडेपर्यंत ते सारण पोचत नाही, काठ राहतात पोळीला आणि मग ती पोळी चवीला पण चांगली लागत नाही, मऊसूत होत नाही पोळी। असं कडेकडेनी जेव्हा असं कढईला जेव्हा हे बघा असं थोडंसं वाळल्यासारखं होतं ना, तर तेव्हा ते सारण होत आलेलं आहे असं समजावं। मी दाखवते तुम्हाला नक्की। साधारण आपण पुरणाला जो क्रायटेरिया वापरतो ना, म्हणजे असं उलटनं जेव्हा उभं राहतं तेव्हा आपण पुरण झालं असं समजतो। इथे सुद्धा हे बघा मी चमचा असा घातलेला याच्यामध्ये, तो पडत नाहीये, त्याच्यामुळे हे आपलं सारण होत आलेलं आहे। तरी सुद्धा अजून एक मी तुम्हाला हे सांगते, ट्रिक सांगते की हे जे सारण आहे ना आता चमच्यावरचं, हे थोडंसं मी बाजूला ठेवते आणि ते थोडंसं गार झालं म्हणजे त्याचा चटका पहिला गेला ना
चटका बसतो, जरा काळजी घेऊन करा. थोडासा हात ओला करायचा आणि ह्याची गोळी करून बघायची. हे बघा अशी मऊसूत गोळी लागतीये. थोडंसं मला हे बघा अजून एवढा शेप येत नाहीये त्याला, दाबलं की असं हे होतंय. तर थोडं एक अजून 2-3 मिनिटं सारण शिजवायला हवंय. हे बघा आता तुम्हाला दिसत असेल असं कडेनी हे बघा थोडंसं असं वाळल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं सारण पूर्ण झालेलं आहे. सारण करताना एवढंच लक्षात ठेवायचं की ते फार कोरडं होऊ द्यायचं नाही, कारण हे गार झाल्यावर अजून कोरडं होतं. हे जे मी आता काढून ठेवलं होतं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता असं छान खुटखुटीत त्याचा गोळा झाला पाहिजे. मी हाताला तूप वगैरे सुद्धा काही लावलेलं नाहीये. तूप लावलं तर असं चिकटणार नाही, मी तूप नाही लावलेलं म्हणून असं दिसते. पण असा हा गोळा पसरत नाहीये, छान होतोय व्यवस्थित. आणि हे गार झालं की अजून सुद्धा थोडंसं घट्ट होईल. तर आता मी गॅस बंद करते. केशर आणि जायफळाचा छान मस्त सुवास सुटलेला आहे. छान खमंग वास येतोय गुळ खोबऱ्याचा. आता हे आपण पूर्णपणे गार करून घ्यायचंय, त्याच्याशिवाय वापरायचं नाही, नाहीतर पोळ्या फुटतात, चांगल्या होत नाहीत. आणि आता आपण कणिक भिजवून घेऊया. मीठ घालूया थोडंसं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात चिमूटभर हळद पण घालू शकता. थोडंसं 1-2 चमचे तेल घालते आधी. आणि नेहमीच्या पोळ्यांना जशी कणिक भिजवतो तर त्याच्यापेक्षा थोडीशी किंचित सैलसर कणिक आपल्याला भिजवायची आहे. म्हणजे मग पोळ्या छान मऊसूत होतात. आणि कुठलंही जेव्हा सारणाची आपण पोळी करतो, म्हणजे पुरण असू दे, गुळाची पोळी असू दे, सांज्याची पोळी असू दे, मी नेहमी सांगते तसं जे आपण स्टफिंग करणार आहे तर ते स्टफिंग आणि कणिक याची कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे. म्हणजे मग त्या पोळ्या छान होतात, छान कडेपर्यंत काठापर्यंत लाटल्या जातात. छान अशी मऊसूत कणिक भिजवून घ्यायची. आणि पुन्हा मी 2 चमचे तेल घेतलेले आहे. आणि आता आपण हे छान मळून घेऊया. मी याच्यामध्ये मैदा वगैरे काही घातलेला नाहीये. आपलं जर गव्हाचं पीठ जर अगदी बारीक असेल ना तर मैदा वगैरे घालायची गरज पडत नाही. आणि मैदा जर जास्त घातला तर ती पोळी गार झाल्यावर चांगली लागत नाही, चवीला चिवट होते, असा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी शक्यतो मैदा घालत नाही. आणि फक्त एक जर तास-दीड तास जर कणिक भिजवून ठेवली ना तर त्याला छान लवचिक होते ती कणिक, गरजच पडत नाही मैदा घालायची. तर आता ही मी अजून थोडंसं तेल घालून व्यवस्थित सारखी करून बाजूला ठेवते. कमीत कमी 1 तास ही आपली कणिक भिजली पाहिजे, म्हणजे मग पोळ्या छान होतात. व्यवस्थित गार झालेलं आहे. आणि हे बघा असं छान कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे. आपण जसं पुरण असतं ना तसंच सेम हे झालेलं आहे. त्याच्यामुळे याच्या पोळ्या खूप छान होतात. आता थोडासा तुपाचा हात लावायचा आणि मग ह्याचे मी सगळे गोळे करून घेणार आहे. आधी एकदा हे सारण खालपासून सगळं सारखं करून घ्यायचं, म्हणजे कुठं जर काही गाठी राहिलेल्या असतील, थोडंसं लागलेलं असेल तर ते व्यवस्थित मोडलं जातं आणि मग छान मऊसूत पोळ्या होतात. खाली ताटलीला पण पुसटसा असा तुपाचा हात लावलाय मी, म्हणजे हे गोळे आपले चिकटत नाही. हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं पुरण झालं पाहिजे, म्हणजे मग त्या पोळ्या छान मऊसूत होतात. याच्या किती पोळ्या होत आहेत मी तुम्हाला दाखवते आता. तर 2 वाट्या ओलं खोबरं आपण घेतलं होतं, तर त्याच्या ह्या साधारण 8 मोठ्या पोळ्या आणि 1 ही छोटी पोळी, एवढ्या पोळ्या याच्यामध्ये होतात. आता आधी हात स्वच्छ धुवून घ्यायचे. हे चिकट हात कणकेला लावायचे नाहीत, नाहीतर काय होतं ती पोळी पोलपाटाला पण चिकटते, तव्याला पण चिकटते आणि करपल्यासारखी होते. तर चिकट हात आधी धुवायचे स्वच्छ आणि मगच कणकेचे गोळे करूया. थोडंसं तेल घेतलेलं आहे. हे बघा ही कणिक आपली अगदी मस्त झालेली आहे. मैदा न घालता सुद्धा त्याला छान अशी तार आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये. तर आता याचे पण गोळे करून घेऊया. थोडंसं मी चांगलं असं मळून घेतलं होतं, 1-2 ते 3 मिनिटं. कणिक भिजवून झाल्यावर सुद्धा मी 2-3 मिनिटं मळून आणि मग मुरायला ठेवली होती. त्याच्यामुळे आता ही कणिक छान मुरलेली आहे. कणकेचे आणि नारळाचे सारणाचे असे दोन्ही गोळे तयार आहेत. मी एकीकडे तवा तापत ठेवलाय. आता आपण पोळ्या करायला घेऊया. असा कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची. थोडीशी मध्यभागी जाडसर ठेवायची, म्हणजे मग पोळी फुटत नाही तिथं. आणि कडा थोड्याशा पातळ करायच्या अशा. याच्यामध्ये असा सारणाचा गोळा ठेवून
ही पोळी छान बंद करून घ्यायची. असा अंगठ्याने खालून अशी कणिक वर ओढायची आणि हे तोंड अलगद बंद करून घ्यायचं. त्यानंतर पोलपाटावर कोरडी कणिक घालायची. तुम्ही तांदळाचं पीठ हवं असेल तर तांदळाचं पीठ घेऊ शकता, पण तांदळाचं पीठ घेतलं ना की पोळी कडक होते असं मला वाटतं, त्याच्यामुळे मी घेत नाही तांदळाचं पीठ. तुम्हाला मैदा हवं असेल तर मैदा पण वापरू शकता. मी ही साधी पोळ्यांची कणिक घेतलेली आहे. हे अशी छान आधी पसरून घ्यायची, म्हणजे मग छान काठापर्यंत सारण जातं. भरपूर सारण भरलेलं आहे आणि मी आता अलगद हाताने पोळी लाटून घेऊया. मध्यभागी जोर द्यायचा नाही, अशी कडेकडेने अशी पोळी लाटायची, म्हणजे मग ते सारण छान कडेपर्यंत पसरतं. अजिबात फुटत नाही, हलक्या हाताने लाटायची मात्र. आणि त्याच्यानंतर हे जे जास्तीचं पीठ आहे तर ते झाडून टाकायचं जेव्हा आपली पोळी पूर्ण लाटून होईल तेव्हा. तांदळाचं पीठ लावलं की ते एवढं चिकटत नाही, पण कणिक बारीक असल्यामुळे ती थोडीशी चिकटते. पण जेव्हा आपण झाडून टाकतो तर तेव्हा ती काही पोळी वगैरे करपत नाही किंवा पोळीला सुद्धा ती कणिक राहत नाही. हे बघा, तुम्हाला सारण दिसत असेल, भरपूर सारण भरलेलं आहे. छान चविष्ट पोळी होते. कुठेही पोळीला काठ वगैरे दिसत नाहीये. थोडीशी जाडसर लाटायची पोळी, फार पातळ लाटायची नाही. त्यानंतर आता इथं थोडंसं तेल लावायचं आधी आणि मग तव्यावर टाकायची, म्हणजे पोळी तव्याला चिकटत नाही. तुम्ही तव्यावर पण तेल लावू शकता, काही प्रश्न नाही. तवा छान तापलेला असला पाहिजे. गॅस मोठा ठेवलेला आहे. उलटायला तुम्ही उलटणं घेऊ शकता, पण मी हातानेच उलटणार आहे. हे बघा किती सुंदर पोळी झालेली आहे. वास पण खूप छान खमंग येतोय अगदी. आणि मी आधीच तेल लावलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता तेल लावणार नाहीये. आणि आपण जेव्हा सर्व करू त्यावेळेला तूप लावून द्यायची, म्हणजे ही पोळी खूप छान लागते. जरा थोडीशी फक्त अशी काठाला जरा दाबायची. छान फुगतीये आणि मस्त खुसखुशीत होते अगदी. परत एकदा इकडनं हे करते. हे बघा, खूप सुंदर झालेली पोळी अगदी. तुम्ही जर आतापर्यंत कधी केली नसेल ना तर नक्की ही नारळाची पोळी करून बघा. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने करून बघा. मस्त टम्म फुगलेली आहे बघा पोळी, तुम्हाला दिसत असेल. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.